राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुनौमि सादरे नामयुक्तम्, ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये, ज्ञानप्रतापविलसतवचनं क्रञ्च ज्ञानेश्वर भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराम, स्वप्नावस्था कंठस्थान, मध्यमा वाचा प्रविविक्त भोगजान, ज्ञानशक्ती सत्वगुणमान, ओंकार मात्रा तेजस अभिमान. पंचीकरण आणि या पंचीकरणामध्ये 13व्या चौपाईमध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु आपल्या शिष्याला सूक्ष्म देहाचं वर्णन करून सांगतायत. गेली 4-5 दिवसापासून सूक्ष्म देहाचं चिंतन आपण करीत आहोत आणि या सूक्ष्म देहामध्ये 25 तत्वाचा विस्तार वेगवेगळ्या प्रक्रियेने समजेल अशा भाषेत ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलेलं आहे. ती 25च्या 25 तत्व दृश्य आहेत, जड आहेत, नाशिवान आहेत. आपण जड नाहीत. त्या तत्वासारखी आपण जड आहेत काय नाही. आपल्याला कळतं आणि त्या तत्वाला कळत नाही. ती तत्व भूताची आहेत. 25च्या 25 तत्व कशाची आहेत? भूताची आहेत. आपण भूताचे नाहीत, आपण चैतन्याचे आहेत. आपण कशाचे बनलो? आपण चैतन्याचेच आहेत. बनलो गिनलो काय? चैतन्य स्वरूपाचे आहेत. हे बनले भूताचे बनले, हे तयार झाले भूताचे तयार झाले. भूताला कळत नाही तर त्याच्यापासून तयार झालेल्या वस्तूला सुद्धा काही कळणे शक्य नाही. कळतं तसं? मूळ वस्तूतच नाही. मूळ वस्तूच नाही ना, तर मग त्याच्यापासून तयार झालेल्या वस्तूला कळेल कुठून? म्हणून ही सगळी 25 तत्व कशी आहेत? ज्ञानशून्य ज्ञानशून्य पक्क डोक्यात घ्या. हेच खापरीत बसत नाही लोकांच्या. जड आणि जड चेतन म्हणलं की लोकांचं उठतं डोकं की काय जड चेतन लावलं. अरे तुला नाही म्हणलो जड, तू चेतनाच, पण तू जडाचं तादात्म्य करतो. तू जडाला मी म्हणतो, तू जडाला स्वतःला मी समजतो. म्हणून ते जड तुला सांगणंच आहे. तुझं डोकं जड पडलं तरी तुला सांगणं आहे की नाही? म्हणून ती 25 तत्व जड आहेत. तू जड नाहीस, तू चेतन आहेस. म्हणून तू त्याच्यापेक्षा वेगळा आहेस. ते दृश्य आहेत, ते दिसणार आहेत,
ते तुला स्पष्ट रीतीने कळतात. कळतात. ते त्याचं ज्ञान तुला होतं. पण ज्याचं ज्ञान तुला होतं ते तू कसं असशील? तू ज्ञान स्वरूप, तुला ज्ञान होतं त्याचं होतं. नाही, ज्याला ज्ञान होतं आणि ज्याचं ज्ञान होतं ते दोन्ही एकच नाही. 25 तत्वचं ज्ञान होतं म्हणून ते दृश्य आहे. दृश्य आहेत. आणि तू त्या तत्वाला जाणणारा, पाहणारा म्हणून दृष्ट आहे. म्हणून द्रष्टा. तू द्रष्टा आहेस, ते दृश्य आहेत. कसे? हो. म्हणून त्याच्यापेक्षा तू वेगळा आहे. ते तू कधी एक झालेच नाही. तुझा समज एक मी ते. हो. शंकराचार्य ब्रह्मसूत्र लिहित असताना आधी अध्यासवाद लिहितात. काय लिहितात? अभ्यासवाद. आणि त्या अध्यासाच्या पहिल्या सूत्रामध्ये मला सांगतात, युष्मत अस्मत प्रत्यय गोचर हा. युष्मत कधी अस्मत नाही आणि अस्मत कधी युष्मत नाही. युष्मत म्हणजे हे आता सांगितलेले 25, 50, 30 पहिले सांगितलेले हेचा विषय जे येते तुला सोडून जे हे ते त्याला काय म्हणायचं? युष्मत आणि अस्मत मी. अहम. हो. अहम कधी हे नाही. अशा दोन गोष्टी आहेत ना, एक मी आणि एक हे. इरंदेशी वाळीले जे मी पणे विन डहारिले ते रूप पाहिजे आपले आपणच. महाराज सांग इदम आणि अहम हे. इदम इदम म्हणजे हे 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 पुढचं हे जे दृश्य आहे ते जे तुला दिसतं, जे तू जाणतो, जे जे तुला कळतं, ज्याचं तुला ज्ञान होतं ते जे जे तुझ्या ज्ञानप्रकाशात तुझ्या उजेडात जे जे दिसतं. जसं सूर्याच्या उजेडात विश्व दिसतं म्हणून सूर्य आलं, विश्व आलं. तसं तुझ्या प्रकाशात जे जे तुला कळतं, जे जे कळतं, जे जे देखणे सकळ ते सगळं युष्मत, ते सगळं इदम. तू त्याच्यावर वेगळा आहेस. तू अहम कोटीतला आहेस. तू मी आहेस, तू ते नाहीस. तू लाडा काय लाडानं स्वकवलं ना त्याला मी म्हणण्यास. तू ते तू, मी ते मी, कुंकड हे लाडशी. तू कोण आहे सांगता? तू ते तू, मी ते मी, कुंकड हे लाडशी. तू को बरं आहे का ते सांगता? अरे तू तू आहेस आणि मी आहे. हे आणि मी कुणीकडे लाड चाललाय, असं कुणीकडे पुण्याकार बसणं चाललं, लिहून चाललं, समजीनं चाललं. म्हणून हे दोन पदार्थ पहिलेच अलग आहेत, करायचे नाहीत. पहिलेच तुम्ही म्हणतात असं केलं तर तसं बाजूला केलं, हे बाजूला केलं, हे पहिलंच आहे. हे पहिलंच हे. असं कुठं बळच तोडता येत असतं काही पुण्या कपास नाही. तुम्हाला देहापासून तोडायचं नाही. तुम्ही देहापासून अलगच आहे. तुम्ही उग देहा संग जुगाड बसले. काही देणं न घेणं, काही न देणं न घेणं, काही संबंध नाही, काही संबंध काही संबंध नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की इस्मत अस्मत प्रत्यय गोचर हा. आणि प्रत्यक्ष रीतीनं प्रत्यक्ष अनुभवाच्या दृष्टीतून, स्वरूपाच्या दृष्टीतून अनुभव असाच आहे की मी ते अलग आहे. आणि स्वरूपात ते जे आहे तो ज्ञान स्वरूप आहे. स्वरूप पाहिजे त्याचं काम वेगळं, त्याचा व्यवहार वेगळा, त्याचं ज्ञान वेगळं, त्याच्यात तुझ्यात त्याच्यात साम्य कुठं आहे? त्याचं ज्ञान वेगळं, तुझं ज्ञान वेगळं.
तू चैतन्य स्वरूप, ते जड हो. असं ते ज्ञान, ते दृश्य, तो अदृश्य द्रष्टा. म्हणजे ज्ञानात फरक आहे, व्यवहारात फरक आहे. तू अकर्ता, तू अभोक्ता, ते क्रियमान. हो. व्यवहारात फरक, ज्ञानात फरक, वस्तूत फरक. मग युष्मत आसमत होईलच कसा, आणि आसमत युष्मत होईलच कसा? प्रत्यक्ष रीतीनं, अनुभवाने, स्वरूपता, ज्ञानता, व्यवहारता. हे असं आहे. हो. पण भ्रमाने, हो. कल्पनेने त्याला मी म्हणतो, हे भ्रम काढून टाक. हे भ्रम तोडण्यासाठी ज्ञान का? तुम्हाला ब्रह्म करण्यासाठी थोडी ज्ञान आहे. नाही, भ्रम काढण्याचं. मला असं जाग करतात. तुका काही जागा नको वाचपू वाहू का, आहेच तू अंगांगी डोळे ओळे. कच आहे पहिलाच आहे. श्रीरामगुरु जाग करतात, त्या शिष्याला जाग करतात की तो अंगानच काय ब्रह्म आहेस. नको उगाच इकडं तिकडं भटकू नको, काही चिवडीत बसू नको, काहीच्या काही समजू नको. नको चाचपू वाहू वा. उगाच याला मी म्हणीत बसू नको. तू नाही ते हे सांगतात पंचीकरणात. काय सांगतात? हेच तर आहे पंचीकरण. म्हणून तुम्हाला 25 तत्व सांगितले, त्याच्यावरून तुम्ही वेगळं आहे असं तुम्हाला ज्ञान करून दिलं. अजून झालं का नाही मला काही कळत नाही. आपल्याला ज्ञान झालं का नाही, का अजून 25लाच मी म्हणायचं. झालं. आता त्याच्यातही पुन्हा 8 तत्व सांगतात. या सूक्ष्ममध्ये ह्याची अवस्था स्वप्नावस्था आहे. स्वप्नावस्था कंठस्थान. स्वप्नावस्था कंठस्थ. मागच्या देहाला ही अवस्था सांगितली होती. हो. जागृत अवस्था, जागृत अवस्था नेत्रस्थान. हा. आता यालाही सांगितलं स्वप्नावस्था, स्वप्नावस्था कंठस्थ. कंठस्थान. म्हणजे मला स्वप्नावस्था या द्यायची कशी? प्रामुख्यानं तिथे तुम्हाला स्पष्ट रीतीने वेगळा दिसतो म्हणून सांगितलं. तिथे देहाचीच अवस्था आहे असं नाही. हे धरून बसा. मी पहिलं सांगितलं कचरापट्टी आहे, फक्त काय आहे याची व्यवस्थित मांडणी करून सांगितलेली आहे. तुम्ही म्हणतात तसंच धरायचं, तसं कसं नसतं. या सगळ्याच अवस्था मनाच्या आहे. कचरापट्टी लक्षात घ्यायची. ही जागृती मनाचीच आहे, स्वप्नही मनाचंच आहे, असुसुप्तीही मनाचीच आहे. नवे नवे 13 अवस्था मनाचेच आहेत असं जर सांगायला गेलं तर. मग मनाला 13 अवस्था आहे. आता तुम्ही अवस्था राहायची, तुम्हाला कोणतीच अवस्था नाही. आपण अवस्था रहित. आपली एकच अवस्था सच्चिदानंद स्वरूप. आपल्याला कसली अवस्था व्यवस्था मनाच्या त्या सगळ्या अवस्था. म्हणून तुम्ही म्हणतात कधी असं सांगतात, कधी असं. मी म्हणतो ना ते फक्त इकडं सांगितलं की ते सूक्ष्म देह तुम्हाला तिथे स्पष्ट रीतीने स्वप्नात दिसतो. आता इथे सूक्ष्म देह आहे, आता तर जागृती आहे ना. आता जागृती तुम्हाला मन नाही का? आता आहे ना. आता इंद्रिय नाहीत का? आता प्राण नाहीत का? मग आता अवस्था कोणती आहे? जागृत. मग स्वप्नावस्था कशी सांगितली? अरे तिथेच याच्यापेक्षा इथं स्थूल देह आहे ना. या स्थूल देहाला सोडून त्याचं अस्तित्व तिथं जरा विशेषानं जाणवतं. कारण तिथं स्थूल देह नाही, इथं आहे. मग त्याच्यापेक्षा वेगळा कळावा म्हणून सांगितलं की त्याची अवस्था स्वप्नावस्था. म्हणजे स्वप्नावस्था स्वप्नावस्थेत हा देह आहे का? नाही. दुसराच असतो सूक्ष्म. देहच नसतो. कुठं देह असतो तो मग आणून नसता का धरून? कल्पना असते. देहच नसतं. कल्पनेचा.
म्हणून मला तिथं स्वप्नावस्था, याची कोणती अवस्था? स्वप्नावस्था. स्वप्नावस्था. कारण स्वप्नावस्थेत या देहाहून हा भिन्न भासतो म्हणून सांगितलं. का सांगितली स्वप्नावस्था? वास्तविक ते तसंच सांगायचं असं काही नसतं. इथं आहे, आता आहे, हो. आता सूक्ष्ममध्ये या देहात आहे, हो. हे एकात एक आहेतच. आहेत, आहेत. हम्म. पण म्हणले याच्यातून जरा बाजूला काढून दाखवायचं मग स्वप्न. हम्म. याच्यातून तुम्हाला वेगळा करून दाखवायचं म्हणले सूक्ष्म देह. तर मग कुठं स्वप्न? कारण मग हे नाही, आता एकात एक घातलेली. तुम्ही म्हणले एकाच बाजूला करून दाखवा, हो मग स्वप्नात. म्हणून स्वप्न. कोणती अवस्था? स्वप्नावस्था. मग ती अवस्था, त्याचं स्थान कोणतं? तर जिथून ते स्वप्न निर्माण होत जाते. इथं तुम्हाला सांगितलं की कुठं निर्माण होतं स्वप्न, कोण निर्माण करतं स्वप्न, सांगितलं का नाही? हम्म. सांगितलं. कंठस्थानी असलेला उदाहरण उदार नावाचा प्राण हिता नाडीमध्ये जी केसाचा 1000वा भाग इतकी बारीक आहे, तिच्यात स्वप्न दोष निर्माण होतो. आलं लक्षात? हम्म. काय होतं? स्वप्न म्हणून याचं स्थान कोणतं म्हणले? कंठस्थ. स्वप्नाला कोणतं स्थान लागत असतं? स्वप्नाला स्थान लागत असतं का? स्थान म्हणजे ठिकाण. स्थान म्हणजे काय? ठिकाण. ठिकाण. ठिकाण म्हणलं की देश. बरोबर लागायला का? देश हम्म. आणि काल. आता हे काल सकाळी 8 वाजता प्रवचन सुरू झालं, हा काल. आणि हा देश म्हणता, हा काय? देश. त्याच्यातलं हे घर, हा काय म्हणायचं? देश म्हणजे ती जागा. आणि कोणत्या वेळी? काल. देश काल. हो. काय तर हो. कोणत्या देशात स्वप्न पडते आणि कोणत्या काळात स्वप्न पडते? कळतंय? हम्म. कोणत्या देशात? अरे स्वप्नाला देश काल नाही, त्याला देशही लागत नाही, त्या कालही लागत नाही. हो. आणि म्हणून तर त्याला स्वप्न म्हणते. जर त्याला देश काल असता तर त्याला स्वप्न कसं म्हणता आलं असतं? हा देश आहे, काल आहे, याला स्वप्न कसं म्हणता येईल? नाही. स्वप्नाला देशकाल नसतो, म्हणून तर ते खोटं असतं. म्हणून तर त्याला खोटं नाही. त्याला जर देशकाल असता बरोबर. तर ते खरं घडलं असतं. हो. पण तरी विचारलं की त्याचं स्थान कोणतं? हम्म. मग त्याला सांगितलं कंठस्थान. ह्या गोष्टी अशा समजून घ्या. म्हणले तसं काऊन सांगितलं? तसंच सांगावं लागतं. खरी गोष्ट देशकालच नाही. स्वप्नाला काय नाही? देशकाल नाही. म्हणून त्याचं कोणतं स्थान? इतकुशा हितनाडी तुम्हाला सांगितलं ना कितकी. हितनाडी केवढी? केसाची 1000. मग ती केवढा देश झाला सांगा. एवढ्या देशामध्ये स्वप्न पडलं पंढरपूरला जायचं, वारकऱ्याची गर्दी, टाळं चालले, गजर चालला, दिंड्या चालल्या. आपली बी दिंडी बाहेर आहे नामदेवाच्या मठात. हम्म. 4 ठण करायच्या. हो. पण असं एवढं मोठं पंढरपुरान, इतके वारकरीन, जागा केवढी? हो. एवढे बसले कसे? इतके बसले कसे? म्हणून देश जुळत नाही. पण हे कंठस्थान. कोणतं स्थान? स्वप्नाचं स्थान कोणतं? कंठस्थ. कंठस्थान. स्वप्नावस्था कंठस्थ. कंठस्थान. मध्यमावाच्या प्रविविक्त भोग जाग. कोणती वाचा? वाचा. ही बाई खरी वाचा तुम्हाला मागे सांगितली. हो.
स्थूल देहातली खरी हा जो व्यवहार चालतो. खरींचा तिथे आपण भजनं म्हणलो स्वप्नात कोणत्या वाचेनं म्हणलो मध्य इकडे नाही ऐकू आले, शेजाऱ्याला नाही ऐकू आले. आणि लयच एखाद्या मोठ्या नागर आणला तर मग ऐकू येत. बरोबर लयच आती जर झालं तर मग बरे नागर आणायला आहे शेजारच्या. हो मला का नागर आपण पाहिलं नागर आणणारी स्वप्नात नागर आणणारी. पण इथली वाचा कोणती, कोणत्या वाचेनं व्यवहार चालला तिथला? तिथं बोलले नाही कोणाकडं, तिथं आपण म्हणले नाही. बोलतो मग ती वाचा कोणती? मध्य. तिला म्हणायचं मध्यमा वाचा. ही वाचा लागतच नाही. जागृतीची निस्ती विचार रूपवाणी, निस्ती संस्कार, निस्तं मन कल्पना. ती कल्पना करणारी जी वाणी, मध्य. तिथे झालेला जो व्यवहार त्याला काय म्हणायचं? मध्यमा युवान सूक्ष्म म्हणायचे. आणि प्रविविक्त भोग जाण. कोणते भोग? इथं सांगितले तुम्हाला स्थूल भोग. आता चहा प्याला की तो स्थूल भोग. आणि स्वप्नातही चहा आला इथल्यासारखाच. पंढरपूरला बसलो, 4 ठणकरला तयारी म्हणजे आज आपली मंठ्याची माणसं आली, चहा पाजा स्वप्नात. स्वप्नात तशी ती पाजणारच नाहीत आपल्याला. पण आता स्वप्नात पाजला, स्वप्नात पाजला. आता स्वप्नात पाजला तर मग कशी टेस्ट आली? आली ना का नाही आली? स्वप्नात आली. आपण म्हणलो बरं गरजच होती महाराज, फार चांगलं झालं, दाबून आलो. आणि तुम्ही बी चहा पाजला, थकवाच गेला. थकवा घ्या, गोड चहा झाला मस्त, तृप्ती झाली की नाही? स्वप्नात हे सगळं झालं. आणि मग जाग आली, स्वप्न तुटलं. पाहतो तर आपण तर इथेच कुठं मठातही नाही गेलो. चहा प्याला. मग चहा पिण्याचा भोग झाला का नाही? झाला. मग हा जो भोग आहे याला म्हणते प्रविविक्त. हा खरे सुख दुःख न होता खोटे सुख दुःख झाले, पण खरे म्हणले. जाते हे नाही समजलं. स्वप्नात एका माणसाच्या मागं वाघ लागला, घासला, पाडा, जखमा झाल्या, रक्त बळबळ गेलं. कुठं? स्वप्नात. धावा करू लागला, माझी तो कोण भेटून मला हे नीट करणारी चक्का. एक वैक भेटला, त्याने ती नीटही केली स्वप्नातल्या स्वप्नात. मग आनंदित झाला. मग म्हणाला तुम्हाला देऊच काय, तुमचे उपकारच फेडू काय, बरं झालं तुम्ही मला भेटली. आता ह्या दोन्ही गोष्टी स्वप्नात झाल्या. रक्त ही स्वप्नातच गेली, दुःखी ही स्वप्नातच झाला, आनंदी ही स्वप्नातच झाला. मग आला जाग. आता जे भोग झाले सुखदुःखाचे, ते खरे का खोटे? खोटे. खोटे जर मला सांगतं त्यानं स्वप्नात भोगले नाही का? हो. भोगले नाही का? ते जे भोग त्याला म्हणतात प्रविविक्त भोग. इथले तिथले वेगळे, तिथले असेच कल्पनेचे भोग. मला तर स्वप्न म्हणजे स्वर्गच वाटतं बा. कारण स्वप्नात कसं असतं, संकल्पाचे भोग असते. ती माहिती आहे तुम्हाला? स्वप्नात आपलं स्वर्गामध्ये पुण्याचे भोग असतात.
तिथे काही काम कर, इथं कष्टानं, इथं लई कष्ट करायला लागते, रात्रंदिवस पाणी द्यायला लागते, नाही काय वर्षी मला ऊस आला द्या काय रे ते. आता ते सोयाबीनला जगा बी नाही. इथं कशाचे भाऊ? कर्माचे. त्याच्याचे कष्ट उपसावं लागते, तेव्हा काहीतरी पडत पुन्हा त्याला प्रारब्ध अनुकूल असलं तर काय तर नशीब फुटलं तर ते बी नाही. पण स्वर्गात कसं असतं? संकल्प केला, कल्पतरूची झाड, चिंतामणीची सारखा फलानं पाहिजे म्हणलं की हजरच. आणि स्वप्नात कसं असतं? संकल्पाचेच भोग असतात ना. मग संकल्प मला तर वाटतं स्वर्गाचे. कारण तिथं करायचं नाही काही, आपोआपच काय भोगायचं ते भोगायचं. इथं करणं आहे आणि मग भोग नाही. अच्छा आपला नुसतं करणं फिरणं काहीच नाही. भोग नाही. करणं भोगणं सगळं नुसतं संकल्पनाच आहे. म्हणून इथले जे भोग, स्वप्नातले जे भोग, ते काय? प्रविदित भोग. कोणते भोग? फक्त संकल्पाचे भोग. सुख दुःख संकल्पानेच होतात. जसे संकल्प असतील तसे होतात, कसेच्या कसे होतात. जागृतीत जे करतो त्याचे संस्कार जे राहतात, ज्ञानेश्वर महाराज पासून जागे जो वाचीचे लागता खेळ देखील ते स्वप्न. जागेपणी जे करतो आणि ज्याचे संस्कार राहतात त्या अंतःकरणामध्ये, जसं एखाद्या कापराच्या डबीमध्ये कापूर ठेवावा आणि मग त्या कापराच्या वड्या जाळून टाकाव्या आणि मग त्या कापराची डबीत राहिलेली जसं ते कापराची कशाची डबी म्हणले ही वास घेऊन पहा. त्याच्यात काय येतो? कापराचा, याला म्हणायचे संस्कार. कापूर हे का कापराचे संस्कार राहिले तिथं? हो, कापूर नाही, कापूर आहे. संस्कार. कापूर तर काढून घेतलं. हो, कापराचे कसे काय म्हणले? संस्कार. संस्कार. वास आला ना. हो. कापराची बनण्याचं कारण काय आलं? कापराचा, याला काय म्हणायचं? संस्कार. संस्कार. तसं जागृतीत जे जे तुम्ही करता, हे करणं घेतलं काढून, हे कापूर घेतला काढून, हो. पण तुमच्या त्या अंतःकरणाच्या डबीत ते वास राहिला. काय राहिला? संस्कार राहिला. आणि त्या संस्कारानंच काय झालं? हो. स्वप्न असं नाही पुढं. नाही, स्वप्न गज पडतं. संस्कार वासच नाही. हे तुमचा वास आहे. स्वप्न मला असं काऊन पडलं म्हणजे तो हाच वास आहे म्हणायचं ते. हो. म्हणून असं काऊन पुढं तुझ्या डबीत राहिले पुढं चेक कर. कसं आहे ते? ए संस्कार, म्हणून संस्कार चांगले पाहिजे. संस्कार पाळणार. गंमत ही गुरुजी फार सांगतात, माणसाला मी बाई झाल्याचं स्वप्न नाही पडत. पडतं? पहा एखादं कोण पडत? पडतच नाही. नाटक करीत असणार कधीच नाही. नाही. बाईला मला दाढी फुटली असं स्वप्न पडत नाही. कोणी सांगा, असे गुरुजी शब्द आहे. बाईला दाढी मिशी आल्याचं स्वप्न पडत नाही. नाही. आणि माणसाला बाई झाल्याचं स्वप्न पडत नाही. किंवा जसं आहे ना, आता मी असं आहे ना, तर स्वप्नात मी मला तसाच दिसेल, याच्यावर वेगळा दिसतच नाही. लक्ष्मणा, स्वप्नात माणूस डुक्कर होत नाही. होता? नाही. स्वप्नात माणूस कुत्र होत नाही. स्वप्नात माणूस बाई होत नाही. आणि स्वप्नात माणूस बायको होत नाही. जी रोज सगळे इतके संस्कार होतात तिचे, तरी ती होत नाही. होत काय होत नाही?
तसे संस्कार नाही. त्याचा कापूर टाकलेला नाही. हो हम्म. म्हणून जे वासना हा देह वासनामय शंकराचार्य सांगतात. मासमय स्थूल देहो सूक्ष्म स्याद वासनामय हा. लघुवाक्यवृत्ती नावाच्या ग्रंथामध्ये हा पहिला श्लोक की स्थूल देह मांसमय आणि सूक्ष्म देह वासनामय. हम्म. म्हणून वासना फक्त वासना. त्या वासनेमुळं फजिती बरं का. या वासनेमुळंच काय फजिती. वासनेमुळं सुख दुःख स्वप्नात जर बघावं लागते वासनेमुळंच हो नाही. हो हम्म. अनंत जन्म असले संस्कार ही डबी आहे नाही. ही डबीतले काही ते काही जात नाही. ते वास कापुराचा संसाराचा वास काही जातच नाही. संसाराचे संस्कार जात नाही. तर जन्मोन जन्मी त्या संस्कारानं ही जगतरूपी स्वप्न पडत राहतं आणि सुख दुःख भोगावंच लागतं. म्हणून महाराज ते सांगतात की प्रविविक्त भोग जाण. स्वप्नातली सुख दुःख स्वप्नातले भोग म्हणजे कोणते भोग प्रविविक्त भोग जाण. ज्ञानशक्ती. कोणती शक्ती मागे कोणती शक्ती सांगितली ती स्थूल देहात क्रियाशक्ती करण्याची. आता कोणती शक्ती सांगितली ज्ञानशक्ती. कारण स्वप्नामध्ये कोणत्या शक्तीचं बल असतं करायचं काहीच नसतं. हो नुसतं ज्ञान झालं की झाला पदार्थ. हो तिथं पदार्थ असतो का पदार्थाचं ज्ञान असतं. ज्ञान असतं पदार्थ नसतो. स्वप्नात पदार्थ असतात का पदार्थाचं ज्ञान असतं. ज्ञान असतं पदार्थाचं. जर चाललं का आता इतकं सोपं होईल. आज स्वप्नात पदार्थ असते तर तिथे लिहित आणले असते ना. हो हो पदार्थ नाहीतच. नाही फक्त ज्ञान तेच पदार्थाचं काय ज्ञान. ज्ञान. इथं पदार्थ आहे हो आणि पदार्थाचं ज्ञान बी आहे. ज्ञान बी आहे. हो तिथं पदार्थ नाही हम्म. पण पदार्थाचं ज्ञान आहे. आणि ज्ञान असलं की पदार्थ भासतात. ज्ञानानेच पदार्थ भासतात. पदार्थ असतात का ज्ञानाने भासतात. ज्ञानाने वाचतं. स्वप्नात ज्ञानानेच भासतात. हे जुडगुळीचे पहा. जरा विचारसागर मध्ये या म्हणजे मग मजा येते त्याची. पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान याची युगपत उत्पत्ती मानलेली विचारसागरामध्ये. दोन्ही एकाच वेळी. आधी ज्ञान का आधी पदार्थ. ज्ञानाबरोबर पदार्थ पदार्थ बरोबर ज्ञान. युगपत. आधी जर ज्ञान मानणार पदार्थाचं आणि मग पदार्थ मानणार नाही शक्य नाही. ते पदार्थ असल्याशिवाय त्याचं ज्ञान कसं. नाहीच. हो. पदार्थच नाही ज्ञान कसं ज्ञान होईल कसं. नाही. म्हणून तसं नाही जमत. पदार्थाच्या आधी ज्ञान नाही. बरं आधी पदार्थ मग ज्ञान तर तसंही शक्य नाही. पदार्थ नाही मग ते ज्ञानाशिवाय कसा उत्पन्न झाला. वस्तू ज्ञानाशिवाय उत्पन्न होत नाही. म्हणून दोन्ही शास्त्रकार एकमेकात आपसात भांडण करतात. शास्त्रकार म्हणतात नाही दोन्ही युगपत उत्पत्ती. दोन्हीची युगपत अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. विषय आपल्याला नाही न्यायचा तिकडं. विचारसागरातला विषय ते तवा या मग चालू. ज्ञानशक्ती आणि ती ज्ञानच आहे. फक्त स्वप्नात ज्ञान हे पदार्थ नाही. ज्ञानानेच पदार्थाचा भास होतो स्वप्नात. म्हणून तिथं क्रिया नाही
पदार्थ नाही तर क्रिया नाही. क्रिया पदार्थात असते. हो. हम्म. दोन वस्तू असाव्या लागतात मग क्रिया होईल. हो. आता मी तुम्हाला टाळी दिली सांग, तर ह्या दोन वस्तू इथं आहेत म्हणून टाळी क्रिया होते. तिथं वस्तूच नाही हो. तर क्रिया होण्याचा संबंध नाही. हम्म. नाही. वस्तू असाव्या लागतात हो. मग क्रिया होत असतात. जरा कठीण झालं का? नाही. क्रिया वस्तूत होतात ते. हम्म? हो, क्रियावस्तू. ज्ञानात काही क्रियेची गरज नाही, पण ज्ञानात क्रिया भासत असतात. भासले म्हणून स्वप्नामध्ये कोणती शक्ती? ज्ञानशक्ती. 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 इथं ज्ञानही आहे आणि क्रिया आहे. जागृतीत हो. ज्ञान आहे क्रिया. क्रिया आहे, पण क्रियाचं प्राबल्य म्हणून क्रियाशक्ती स्थूलदेहाबरोबर सांगितली. तिथं ज्ञानाचं प्राबल्य म्हणून ज्ञानशक्ती सूक्ष्म देहाबरोबर चिंतन सांगितलं. आता जर ज्ञान आहे तर गुण कोणता? आता कळलं. जर ज्ञानशक्ती आहे हो. तर मग याला गुण कोणता लागतो? सत्वगुण. सत्वगुण. बरोबर. तिथं क्रियाशक्ती होती तर मग गुण कोणता लागला? रजोगुण. रजोगुण. आता सत्वगुण. ज्ञानशक्ती रजो सत्व गुणमान कोणता? सत्वगुण. ज्ञानशक्ती सत्वगुण. इथला गुण त्रिगुणापैकी सत्वगुण. ज्ञान आहे म्हणून सांगितलं. अरे महाराज कधी कधी सत्वगुण तुम्ही काही बोलता, तिथं सत्वगुण सांगता. बऱ्याच शास्त्रकारांनी जागृतीत सत्वगुण सांगितला. सांगितलं असेल काय आम्ही कुठं नाकार द्यायला त्याला? सत्वगुण असतोच ना जागृतीत, नसतो कुठं. आता हे काय चाललंय प्रवचन सत्वगुणाशिवाय कसं चाललं? हे सत्वगुणातच होतं. हो. आम्ही कुठं म्हणलो जागृतीत नसतो? तुला निखळ देह दाखवायचा होता म्हणून आम्ही ती बाजूला केलं तसं. हो. आता तिथं ज्ञानशक्ती आहे म्हणून सत्वगुण म्हणला. हो. इथं ज्ञानानं व्यवहार होतो म्हणून आम्ही सत्वगुण तिथं म्हणलो. ते तिथल्ला शे असं कुठं म्हणलं आम्ही? तिथल्ला बी आहे इथं बी आहे. हम्म. पण तिथं फक्त दिवस जातो. आणि महाराज तुम्ही तिथं सांगितला सूक्ष्म द्या स्वप्ना तिथं जागृतीत असतो, मग स्थूल द्यात नसतो काय सत्वगुण? हम्म. त्या स्थूल द्यात सत्वगुण नसतो. असतोच. त्याच्याशिवाय नाही. असतो ना जागृतीत, असतो ना जागृतीत स्थूल द्या असतो, इथं सत्वगुण बी असतो. हो. कोणी कुठं सांगितलं म्हणून त्या सांगण्यावर थोडी आमचं काय म्हणणं आहे. नाही. तू विचारलं वेगळ्या रीतीनं आम्हाला भाषेला असं सांगा म्हणून तुला स्वप्नात सूक्ष्म देहाचं वर्णन, त्याच्या अवस्था आहे त्या अवस्थेत म्हणजे काय स्वप्नातच सूक्ष्म देह असतो आणि जागृतीत नसतो काय? असतो. असतोच. हम्म. तुला कळावा म्हणून तिथे सांगितलं, त्याच्या अवस्था सांगितल्या. हा. तुला वेगळा या देहाहून भिन्न असा कळावा हो. म्हणून असं सांगितलं का ते स्वप्नातच असतो असं म्हणायचं नाही. तुला वेगळ्या रीतीनं कळावा म्हणून सांगितलं. म्हणून याचा सत्वगुण हम्म. उकार मात्र तेजसाभिमान. उ म ओमच्या या मात्रा आहेत, हो. सारखी मात्रा आहे. अकार मात्रा आकार झाला म्हणून त्याला सांगितलं. हो. इथं आता उकार मात्रा. कोणती मात्रा? उकार मात्र. उकार सांगितली, कुठे मकार सांगितली, कुठे अर्ध मात्रा सांगितली. या देहाला उकार मात्रा सांगितली. हो. कारण इथं केवळ ज्ञान आहे हम्म. आणि ज्ञानानुसार क्रिया आहेत म्हणून उकार सांगितली. तर आकार कोणताच नाही नाही. म्हणून उकार सांगितली. उकार मात्रा आणि तेजस अभिमान. कोणता अभिमान? तेजस.
इथे धरायला या देहाचा अभिमान होता जागृतीत, म्हणून विश्वाभिमानी म्हणलो, जीवाला, तुम्हाला. हो आणि आता स्वप्नात त्याचाच अभिमान धरला आणि तिथंच त्याला मी म्हणायले, हो त्याला तेजस अभिमान. कोणता? तेच. तेजस अभिमान. म्हणून असे 3 प्रकारचे अभिमानी जीव आहेत. हो विश्वाभिमानी, तेजस्वाभिमानी, प्राज्ञाभिमानी. तो पुढे येईल. हो हे जीवालाच म्हटलेले, तो त्या वस्तूचा अभिमान धरतो म्हणून म्हटलेलं आहे. तो स्वप्नाचाही अभिमान धरतो. मग तेजस्वाभिमानी. कोणता अभिमानी? तेजस. अशा रीतीने आणखीन या सूक्ष्म देहाची 8 तत्व सांगितली. किती सांगितली? 8. पहिली 25 हो आणि आता पुन्हा 8. स्थूल देहाची बी तशीच 25 आणि 8 हो म्हणजे 33 आणि 33. आतापर्यंत 66 तत्व सांगितली. हो किती सांगितली? 66. ही 66च्या 66 नाही. ये मळीने 33 तत्व जाण. पहिले 25 आणि आताचे असे किती झाले? 33. तू येनो द्रष्टा छो सुजन. तू याला द्रष्टा आहेस. तू शहाणा माणूस आहेस. तू बुद्धिमान पुरुष आहेस. तू विचार कर. शहाण्या माणसा, बुद्धिमान पुरुषा, सुजान, ज्याला जाण आहे असा, सुजान आहे असा, सुजान पुरुषा, बुद्धिमान पुरुषा. तू विचार कर. ही 33 तत्व मी तुला सांगितली. त्या 33 तत्वाचा तू कोण आहेस? द्रष्टा आहेस. त्याच्यावरून तू वेगळा आहे ते तू नाहीस. तुला ती स्पष्ट रीतीने कळतात. तुला त्याचा अनुभव येतो. अनुभव घेणारा हा वेगळा आहे. अनुभव घेणारा तू आहेस. अनुभव त्यांचा येतो. कोणाचा अनुभव येतो? पुढच्या 33 तत्वाचा अनुभव येतो. अनुभव जरी तुला येतो तर अनुभव घेणारा, अनुभव ज्याचा येतो त्या वस्तूपासून वेगळा आहे. मग तू अनुभव करतो आणि त्यांचा अनुभव करतो. कोणाचा अनुभव? पण तू तुझा अनुभव घे. त्याचा अनुभव नाही सांगितला तुला. तुला कोणाचा अनुभव घ्यायचा? स्वतःचा अनुभव घे. स्वतःचा अनुभव घे. त्यांचा अनुभव नाही. त्याचा तू द्रष्टा आहेस. अनुभव तुला येतो. पण तिथे अहन ममत्व ठेवू नको. ते तुझे नाही, ते तू नाही, ते पंचमहाभूताचे. त्याचा तू साक्षी आहेस. तू द्रष्टा आहेस. म्हणून महाराज सांगतात की ए मिळीने तर ती तत्व जाण. तू येनो द्रष्टा छो सुजन. तू ये दृश्य तत्व नाही कोई. हे दृश्य आहे आणि तू त्याचा द्रष्टा आहे म्हणून हे तत्व तू नाहीस. भिन्न भिन्न विचारून जाईल. वेगवेगळ्या पद्धतीनं तू काय कर? विचार करून पाय. घटद्रष्टा जो घट नाही, प्रगट ही न्यारो देख. घटद्रष्टा घटावून वेगळा असतो असं प्रत्यक्ष करून पाय. प्रगट ही न्यारो देख. त्यो देह द्रष्टा तू आत्मा. काय सांगितलं बरोबर? तू कोण? आत्मा. आपण कोण? देहाचे द्रष्टे आत्मा. त्यो देह द्रष्टा तू आत्मा. न्यारो भिन्न भिन्न विशेष. म्हणून असं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून पहा. अनेक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने माणसांनी सांगितलेले हाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात सांगितला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते तया ते ज्ञान तया ते मानवाने पार्था परिशिजे. देह हे क्षेत्र म्हणजे आणि क्षेत्रज्ञ जो येथे कोण? इथला जो क्षेत्रज्ञ जाणणारा जो आहे तो मीच जाणले. तो परमात्माच आहे.
असं स्वतः श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की तो मी आहे, याच्यातला आत्माच मी आहे. आणि ते आत्मा आपण आहोत. बळजबरीनं तुम्हाला आत्म्यात धरायला लावायचं नाही. म्हणजे धरा आत्म्याला. नाही. आज तुम्ही द्या धरलेले ते सोडा की तुम्ही आत्माचे. क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणताते ज्ञानी एका जनार्दनी ऐसे गेले. काय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला ज्ञानी लोक जाणतात आणि स्वतः क्षेत्रज्ञ असं समज करून घेतात. आणि या क्षेत्राला जाणणारा क्षेत्र कळतं ना, क्षेत्र शेती क्षेत्र हो. आणि त्याच्यातला तज्ञ. हो. मग तो तज्ञ शेती असतो काय, नाही. क्षेत्र त्याला शेतीचं ज्ञान असतं. तो शेती क्षेत्र तो शेती होतो का. नाही. मग ज्ञानी याला नाही असत का. तसं या क्षेत्रात राहणारा या क्षेत्राचा तज्ञ क्षेत्र आहे. क्षेत्र देह हे क्षेत्र हो. आणि या क्षेत्राची माहिती तंतोतंत कोणाला आहे बाबा, हो. तुलाच आहे ना. हो. मग तू देह होईल कसा. नाही. तू क्षेत्रज्ञ आहे. हो. तू कोण आहे. क्षेत्रज्ञ. आणि ते क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्मा. तोच मी. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं 36 तत्वाचा विस्तार, या क्षेत्राचा विस्तार करून दाखवला. सुख दुःख संघात इच्छा धृती हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण 36 तत्वाचा विस्तार सांगितला. 36 तत्वाचा मूळ हरी तू मूळ आहेस. त्यात तू बुड धर. हो. हे विस्तार नको धरू. हे 36 तत्वाचा विस्तार, इथं 66 तत्वाचा विस्तार. अशा वेगळ्या पद्धतीनं तू विचार कर. ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु काय सांगतात, अशा नाना युक्त्यानं तू विचार कर आणि स्वतःला ओळख. तू आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस, तू द्रष्टा आहेस आणि अशी धारणा कर. अशा निश्चयावर राहा. हो, नुसतं ओळख असं नाही, तशा निश्चयावर राहा. कधी त्याला चुकून समजू नको मी आहे. समजलं की फसलाच, त्याच्यात बसला की मेलाच. देहावर बिठार मारू नको. नाही. तिथं मस्त खुशात झोपू नको. उठ. कुठून उठ. देहावर. देहावरून उठ. आम्ही उठलो, तुम्ही उठा. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, चुकवा व्यथा. तिथून उठा. उत्तिष्ठत जागृत. उठा, जागवा, चालू लागा. परमात्मा स्वरूपाला येऊन भिडा. कसं उठा जागवा. म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हो. या युक्त्या वापरून ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी असं चिंतन आलेले. त्या पद्धतीनं चिंतन करून आपण आत्मा आहोत असं ओळखा आणि मुक्त व्हा. इतकं या स्थूल देहाचं चिंतन झालेलं आहे. उद्या कारण देहाचं चिंतन सांगू. पुंडलिक वरदे.